तर मी ना आज तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या कापण्याची रेसिपी दाखवते. तर वहिनींची रेसिपी आहे बरं का. तर सगळ्यात पहिलं काय करायचं, गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं. चाळून घेतलं की त्याच्यामध्ये भरपूर अशी सुंठ, बडीशेपची पावडर घालायची, थोडीशी वेलची पूड घालायची आणि तर काय केलं तर गूळ घेतला होता. गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो, कमी जास्त गुळ किती आवडत आहे तेवढं. तर ते गुळाला काय केलं तर थोडंसं गरम पाण्यामध्ये गूळ छान असा गरम पाण्यामध्ये वितळला की गॅस बंद केला आणि पाणी पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि ते पाणी टाकून छान असं पीठ मळून घ्यायचं. पीठ मळून झालं की नंतर इथं खसखस आहे, खसखस एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा. त्याला दोन्ही साईडनी खसखस लावायची आणि खसखस लावून झाली की छान अशी एक सिंपल अशी चपाती लाटून घ्यायची. चपाती जास्त पातळ पण लाटायची नाही आणि खूप जास्त जाड पण लाटायची नाही. तर इथं बघू शकता आपली छान अशी चपाती लाटून झाली. तर इथं आहे सुगरण. आता आम्ही ह्याला सुगरण म्हणतो. तुम्ही काय म्हणता काय माहिती नाही. तुम्ही काय म्हणता ह्याला वेगळं नाव असेल तर मला नक्की सांगा. तर ह्या सुगरणीनं काय केलं म्हणजे कापण्याचा आकार देऊन घ्यायचा. आता कापण्याचा आकार मी मीडियम असा ठेवला होता. बरोबर असं छान असं व्यवस्थित कापण्या कट करून घ्यायच्या आणि एवढं सगळी तयार होते ना, तोपर्यंत काय करायचं, तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल गरम झालं की लगेच पटकन असे तळून घ्यायच्या. मला वाटते लक्ष्मीचा फराळ किंवा दिवाळीचा काय फराळ असतो ना, तर त्याच्यामधली ही सगळ्यात पटकन होणारी रेसिपी आहे आणि सोपी पण आहे. जास्त अवघड वगैरे काय नाही. तुम्हाला जर येत नसेल ना, तर सगळ्यात पहिल्यांदा सुद्धा एकदम भारीच होती. त्यामुळे एवढी सोपी अशी मला तर कापण्याची रेसिपी वाटते. नंतर इथं छान अशा आपल्या कापण्या तयार झाल्या की इथं तेल गरम करायला घेतलं होतं. तेलामध्ये एकदम छान थोडंसं कमी किंवा मीडियम गॅसवर तळायच्या. फुल गॅसवर कसं गुळ असल्यामुळं करपण्याची शक्यता असते. त्यामुळे कधी पण कापण्या करताना फुल गॅसवर अजिबात तळायच्या नाहीत. मीडियम किंवा लो गॅसवर तळलं तरी पण चालतंय. आणि इथं बघू शकता छान असा आपला कलर यायला लागलाय. थोडासा लालसर असा कलर आला की लगेचच काढायचं. कारण काय होतं, तेल असल्यामुळं कसं जरी खाली जर काढून आपण साईडला जरी तेलातनं काढला तर नंतर हळूहळू त्याच्यामध्ये म्हणजे अशी तळायची प्रोसेस चालूच असते. त्यामुळे अजून थोड्या वेळाने कलर अजून वेगळा चेंज होतो. आणि इथं बघू शकता आपल्या छान अशा आपल्या कापण्या तयार झाल्यात. एकदम टेस्टी झाल्या. तर लक्ष्मीसाठी केल्या. लक्ष्मी गेल्यानंतर हळूहळू माझ्या रेसिपी लागले. चला असू द्या, बघा कशा झाल्यात नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग बाय.